जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे. कालच पौर्णिमा झाली आणि आज गुरुवार आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांनी निर्माण केलेले या दत्त महाराजांच्या नगरीमध्ये आपण सर्वजण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला एकत्रित येत असतो. आणि आल्यानंतर जे काही अण्णांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो की आपण नारायणपूरला कशासाठी यायचं आणि आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. हा भाग महत्त्वाचा अण्णांनी दर गुरुवारी दर पौर्णिमेला आपल्याला समजून सांगितलेला आहे. आपण परमेश्वराच्या जवळ आल्यानंतर कशा पद्धतीने परमेश्वराची भक्ती करावी आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला काय मिळतं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण समजावून घेत असतो आणि ते समजून आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करत असतो. मग आपण नारायणपूरला आल्यानंतर परमेश्वराची भक्ती ती करतो. ती श्रद्धा विश्वासाने भाव समर्पण आपण भक्ती केली तर ती परमेश्वराची भक्ती होते आणि ती भक्ती त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचते.
मग ती भक्ती करत असताना एखादा सामान्य जरी व्यक्ती असेल आणि एखादा साधू महंत जरी असेल, जे सांगतो त्या परमेश्वराच्या माध्यमातूनच तो व्यक्ती सांगत असतो. हे ज्ञान आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, कारण की प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश असतो. मग सांगणारा कशा पद्धतीचा आहे याकडे न बघता तो आपल्याला काय सांगतोय आणि कशा पद्धतीने सांगतोय याचंही ज्ञान आपल्याला या माध्यमातून समजत असतं. परमेश्वर हा आपल्याला देण्यासाठीच बसलेला आहे. परमेश्वर आपल्या सर्वांना देण्यासाठीच बसलेला आहे, परंतु आपण त्याच्याकडे काय मागायचं याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. हे जर ज्ञान आपल्याला जर नसेल तर आपण नको त्या गोष्टी आपण त्याकडे मागतो आणि नको त्या गोष्टी मागितल्यामुळे आपल्याला त्रास भोगावा लागत असतो. परमेश्वराने जो जन्म दिलेला आहे, तो परमेश्वराने जन्म दिलाय तो आपल्याला भक्ती करण्यासाठी आणि भक्तीच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला परमेश्वराने जन्म दिलेला आहे, याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. परंतु आपण भौतिक सुखासाठी परमेश्वराजवळ नको त्या गोष्टी मागत असतो, नको तो अट्टहास करत असतो. ज्या अट्टहासाची गरज नसते तो सुद्धा आपण अज्ञानपणाने अट्टहास करत असतो आणि या अट्टहासामुळे आपल्याला हे दुःख भोगावं लागत असतं. म्हणून परमेश्वराची भक्ती करायची, ते निस्वार्थ भावनेने करायची, की परमेश्वराजवळ आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण निर्हेतुकपणाने जर भक्ती केली तर ती परमेश्वराची भक्ती होत असते. मग आपण म्हणाल नुसती भक्ती करून आमचं पोट भरणार आहे का? असंही नाही. परमेश्वराने सांगितलंय तुम्ही भक्ती करा आणि जे काही काम कराल ती माझी सेवा आहे, मीच सेवा करतोय, माझी सेवा आहे असं मानून जर आपण कर्म केलं तर ती पण परमेश्वराची सेवा होत असते. मग प्रपंच चालवण्यासाठी पैसा लागतो. मग पैसा हा कशा पद्धतीने आपण मिळवला पाहिजे याचंही ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. पैसा जर अयोग्य मार्गाने जर मिळवला तर अयोग्य मार्गाने जर मिळवलेला पैसा जर कुटुंबामध्ये आपण त्याचा वापर केला तर ज्या मार्गाने पैसा आलेला आहे त्याच मार्गाने त्या प्रपंचामध्ये घुसतो आणि प्रपंचामध्ये घुसल्यानंतर तो सर्व प्रपंचाचा नाश करून टाकत असतो. मग पैसा अयोग्य मार्गाने कसं काय? तर ज्याला 10,000 रुपयाचा पगार आहे आणि त्यामध्ये त्याचं कुटुंब चालतंय, हे त्याच्या कष्टाचं झालं. मग ज्याच्या त्याच्या पद्धतीचं जसं ज्याचं कष्ट असेल तसं त्याला त्याचा मोबदला मिळत असतो. आपण 10,000 रुपयाचं आपण पकडलं तर 10,000 मध्ये त्याचं जर कुटुंब चालत असेल तर ते कष्टाचं झालं, त्याच्यामधून त्याला समाधान मिळालं. भले त्याच्याकडं शिल्लक नको नसू दे, पण आलेला दिवस तो समाधानामध्ये घालवत असतो. परंतु ते 10,000च्या वर परत 10,000 रुपये त्याला मिळाले तर ते कष्टाचे समजायचे का? एखादा म्हणेल माझे कष्टाचेच आहेत, मान्य आहे, परंतु आपण स्वतःला विचारायचं, आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला विचारायचं की हे बाबा जे वरचे पैसे आलेले आहेत ते कशा पद्धतीने आपल्या जवळ आलेले आहेत. कोणाला सांगायची गरज नाही, कोणाला बोलण्याची गरज नाही. कोणी बोललं तरी समजून घेण्याची वृत्ती माणसाजवळ असावी. बोललंय म्हणून चुकीचा विचार न करता त्यामध्ये सांगण्याचा हेतू काय आहे हा समजून घेण्याची माणसाची गरज आहे. माणूस हा अहंकाराने, क्रोधाने, लोभाने हा व्यसनी झालेला आहे.
काय झालाय, व्यसनी झालाय. प्रत्येकाला काही ना काहीतरी दाखवायचंय, मी समाजामध्ये कोण आहे हे प्रत्येकाला दाखवायचंय. पण हे दाखवण्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला जे दिलंय त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने त्याचा आनंद तयार होणार आहे. म्हणून भाग समजून घ्यायचा की मला सांगायचं तात्पर्य आहे की आपण समाजाला दाखवू नका माझ्याकडे किती पैसा आहे, माझ्याकडे किती प्रॉपर्टी, माझ्याकडे किती संपत्ती आहे, दाखवू नका. परमेश्वराने जे दिलंय ते दाखवण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराने अमूल्य देह दिलेला आहे, मग त्या देहामधून कशा पद्धतीने आपले विचार बाहेर पडतायत, कशा पद्धतीने आपलं आचरण आहे, कशा पद्धतीचे आपले विचार आहेत हे समाजाला दाखवून दिलं पाहिजे. आपण पैसा नाही दाखवला पाहिजे तर आपले विचार, आपले सत्संग, आपल्या राहण्याची पद्धती आणि आपण कशा पद्धतीने एकमेकांना सहाय्य करतोय हे जर आपण समाजामध्ये दाखवलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने समाजामध्ये आनंद आणि समाधान मिळणार आहे. पैशाने द्वेष तयार होतो, पैशाने मत्सर तयार होतो, पैशाने एकमेकांबद्दल दुस्वास तयार होतो. गरजेपुरता पैसा पाहिजे, गरजेपेक्षा जास्त झाला तर पैसा हा नको त्या मार्गाने आपल्याला त्रास देत असतो. म्हणून वारंवार मला सांगायचं की आपण पैसा कमवला पाहिजे, कमवण्याबद्दल दुमत नाही, परंतु तो कमवत असताना तो कशा पद्धतीने आपल्या जवळ आलाय आणि आल्यानंतर आपण त्याच्या कशा पद्धतीने त्याचा विनियोग करतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. राग आला तरी आपण आतमध्ये समजून स्वतःला विचारलं पाहिजे की आपण काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हे प्रत्येकाला जर समजून घेतलं तरच आपल्याला त्या ज्ञानाचा भाग समजून येणार आहे. म्हणून आपण परमेश्वराची सेवा ही मनोभावे करायची. त्याला कुठल्याही प्रकारचं, परमेश्वराला कुठल्याही प्रकारची चीज वस्तूची गरज नाही. परमेश्वर हा भावाचा भुकेलेला आहे, त्याला फक्त श्रद्धाभावाने विश्वास अर्पण करा, तुमचं कल्याण केल्याशिवाय तो कदापि राहणार नाही. म्हणून आपल्याला त्याला काय पाहिजे हे देण्यासाठी आपण अट्टहास करू, नको त्या गोष्टी दाखवण्यासाठी, नको त्या गोष्टी करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग नाही. आपल्याला त्याला काय पाहिजे हे ज्ञान आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्याला काय पाहिजे हे जर समजलं तर आपल्याला सगळ्या गोष्टीचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा आहे. म्हणून परमेश्वर हा अखंड आहे, चराचरामध्ये भरलेला आहे. परमेश्वर हा चराचरामध्ये भरलेला आहे आणि तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपल्याला ज्ञान देत असतो की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे. हे सगळं ज्ञान आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मिळत असतं. म्हणून यासाठी आपण एक उदाहरण समजून घ्यायचंय. एका गुरूंच्याकडे एक शिष्य गेला आणि गुरुने त्याला सांगितलं की बाबा प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला ओळखण्याची नजर आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराची भक्ती ही प्रत्येकाने जे काही आपल्याला सांगेल, जो काही आपल्याला सांगेल ते जर आपण विश्वास ठेवून जर मनापासून ते समजून घेतलं तर परमेश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुला समजून येईल. अशा पद्धतीने त्याने सुद्धा त्या गुरूंच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने विचार मनामध्ये केला की प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे हा त्याने विचार मनामध्ये ठरवला. आणि त्या ठरवल्यानंतर त्या पद्धतीने त्याची कृती चालू झाली. त्याची कृती चालू झाली आणि शहरामधून तो त्या गुरूंच्या आश्रमाकडे जायला निघाला. शहरामधून तो जायला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये चालता चालता, रस्त्याच्या मध्यभागातून चालत असताना मागून हत्ती येत होता आणि हत्तीवरचा माहूत त्याला सांगत होता, हत्ती येतोय तो बाजूला सर, हत्ती येतोय तो बाजूला सर, हा माहूत त्याला सांगत होता. परंतु त्याच्या मनात एकच विचार की आपल्याला गुरूंनी सांगितलंय की चराचरामध्ये प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, तुझ्यामध्ये तो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. हे त्याच्या डोक्यामध्ये बसल्यामुळे त्याने सांगितलं की बाबा माझ्यामध्ये तोच परमेश्वर आणि तो हत्तीमध्ये सुद्धा तोच परमेश्वर आहे. हा विचार केल्यामुळे तो त्याच्या मनामध्ये आलं की आपल्याला हत्ती काही करणार नाही कारण की तो परमेश्वराचाच अंश आहे. असं त्यांनी मनामध्ये ठरवलं. थोडासा हत्ती जवळ आला, परत माहुताने आवाज दिला की अरे बाजूला सर, हत्ती येतोय, तू बाजूला सर. परंतु हा त्याच्या नादामध्ये चाललेला की परमेश्वर हा त्या हत्तीमध्ये सुद्धा आहे आणि माझ्यामध्ये पण आहे. असं ठरवून तो बाजूला काही सरकला नाही, मध्येच त्याच्या धुंदीमध्ये चालत राहिला. आणि जसा हत्ती जवळ आला तसा त्या हत्तीने त्याला सोंडेत पकडला आणि उंच लांब फेकून दिलं.
त्याला उचलून फेकून दिल्यानंतर तो जखमी झाला आणि जखमी झाल्यानंतर तो त्या गुरूंच्याकडे गेला आणि गुरूंच्याकडे गेल्यानंतर गुरुनं सांगितलं की तुम्ही खोटं बोलता. तुम्ही सांगितलं की प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे, म्हणून मी चालत असताना त्या माहुताने आवाज दिला की तू बाजूला सर, हत्ती येतोय. म्हणून मी हत्तीला त्या परमेश्वराच्या रूपामध्ये पाहिलं आणि माझंही रूप तेच आहे, म्हणून हत्ती काही करणार नाही अशा पद्धतीने जर झालं, परंतु हत्तीने मला उचलून बाजूला टाकले, असं का झालं? मग परमेश्वर त्यामध्ये आहे का? असं बोलल्यानंतर ते गुरु म्हणले तुझं बरोबर आहे, हत्तीमध्ये सुद्धा परमेश्वर आहे, बरोबर आहे, पण त्या हत्तीवर जो बसलेला माणूस आहे त्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. त्याच्या आवाजाकडे तू का नाही लक्ष दिलं? तो हत्तीवर जो बसलेला माहूत होता त्या आवाजाकडे तो जोर दिला असतं तर तुला ही दुर्घटना झाली नसती. म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की परमेश्वराने आपल्याला जो संदेश दिलेला आहे की प्रत्येक माणसाच्याकडून आपल्याला संदेश येतोय की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे जर आपण समजून घेतलं तर परमेश्वर हा आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपलं भलं करत असतो, आपल्याला ज्ञान देत असतो आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण करत असतो. अशा पद्धतीचा हा भाग आपण समजून घेतला पाहिजे की आपण काय काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून समजून घेत असतो की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी परमेश्वराची नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कुठल्याही चीज वस्तूंची गरज नसते. त्याला फक्त विनम्र भावाने, त्याला नम्रपणाने शरण गेलं तर तो आपल्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समाजामध्ये योग्य मार्गदर्शन ज्यांचा असेल त्यांचा आपण परमेश्वरच आपल्याला मार्गदर्शन करतोय हे समजून आपण त्यांचे शब्द ऐकून घ्यावेत. योग्य असेल तर ते करावं, आणि त्या पद्धतीने आपल्याला योग्य पद्धतीने पुढे जावं. अंतःकरणामधून परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची भेट या अखंडपणाने परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपण राहिलो तरच खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराची सेवा करणार आहोत आणि या जन्माला आल्याचं सार्थक होणार आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. अशातला महत्व समजून घ्या आणि आपण पुढच्या कार्यक्रमात समजून घ्यायचंय. आजच्या गुरुवारचं अन्नदान श्री सुशांत सुरेश गुंडगळ आणि श्री सुनील उत्तम लोणारी, मुक्काम पोस्ट भोसे, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केले आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा. ठेव. गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. हार घालत. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 म्हणून आजच्या या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायच्यात. आणि आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. त्याची आपण 12 महिने वाट पाहत असतो. अशी पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती.
आपली दत्त जयंती आणि दत्त जयंतीचा जो 3 दिवसाचा कार्यक्रम असतो त्याचं थोडक्यात आपण विश्लेषण करायचंय. आपला 3 दिवसाचा चालणारा जो कार्यक्रम आहे त्याचा पहिल्या दिवशी जो कार्यक्रम होणार आहे तो आहे 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन. त्याची तारीख आहे 2/12/2025 वार आहे मंगळवार. या दिवशी आपल्या शिवदत्त नाम यज्ञाचा आपण वर्धापन दिन करत असतो. 2000 साली अण्णांनी जो शिवदत्त नाम यज्ञाचा यज्ञ 10 दिवसामध्ये पूर्ण केला, आनंदाचा आनंद त्यावेळी सर्वांनी घेतला, त्याची अनुभूती आणि त्याची आठवण म्हणून आपण प्रत्येक वर्षी हा वर्धापन दिन साजरा करत असतो. गेली 25 वर्षे झालं तो अग्नी आजही प्रज्वलित आहे आणि त्या माध्यमातून आपण या शिवदत्त नामयज्ञाचं एक एक आवर्तन आपण घेत असतो. त्याची आठवण, त्याची जागृती आणि त्याची ऊर्जा आपण त्या माध्यमातून मिळवत असतो. म्हणून त्याचा आपण वर्धापन दिनाचा कार्यक्रम सोहळा करणार आहोत. त्या कार्यक्रमाची सुरुवात, दत्त जयंतीची सुरुवात आपण करण्यासाठी आपण आजोळची ज्योत आल्यानंतर आपण सुरुवात करत असतो. म्हणून आपण अण्णांचं जे आजोळ आहे हिवरे गाव, त्या हिवरे गावामधून अण्णांचे मामा, त्यांचे कुटुंबातील सर्व मामांची मुलं हे आजोळ ज्योत आणि दिवा घेऊन येत असतात आणि दिव्याचं स्वागत करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत असते. म्हणून दुपारी 12 वाजता 12 सव्वा 12ला ते सर्व ग्रामस्थ येतील आणि त्या ग्रामस्थांचं आपण स्वागत करून तो दिवा प्रदक्षिणेने मंदिरामध्ये ठेवला जाईल. आणि ठेवल्यानंतर आपण दुपारी 2 वाजता आपण मंदिरामधून यज्ञस्थळाकडे निघणार आहोत. दत्त महाराजांना आपण घेऊन, अण्णांच्या चरण पादुका घेऊन आपण गावामधून आपण यज्ञस्थळाला आपण पोहोचणार आहोत 4:30 वाजता. 4:30 वाजता पोहोचल्यानंतर आपण सर्वांना बसून घ्यायचंय. बसून घेतल्यानंतर सर्वांना हवनासाठी जे लागणारं साहित्य आहे, फुलं असतील, बेल असेल, अजून जे हवनाचं साहित्य आहे ते दिलं जाईल. दिल्यानंतर सर्वांचं पूजन केलं जाईल. जे आपण समय घेऊन येणार आहोत, समय आणि ताम्हण आपण सोबत घेऊन यायचं, त्या माध्यमातून आपण पूजन करणार आहोत. समयचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर आपण हवनाला सुरुवात करणार. हवन झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा मारायची. यज्ञ कुंडाला प्रदक्षिणा मारून जे आपल्या सोबत जे निरंजन असते त्याची वात आपण एकत्र करून आपण ती वात अग्निकुंडामध्ये समर्पण करत असतो. म्हणून ते समर्पण करून आपण मधुगंधाचा गंध आपण लावतो आणि मधुगंधाचा गंध लावून आपण घुगऱ्याचा प्रसाद घेत असतो. आणि संध्याकाळी आपण पालखी प्रदक्षिणे मिळून 8:30 वाजता आपण मंदिरात येतो आणि मंदिरात आल्यानंतर आपण आरती करत असतो. येण्याप्रमाणे हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम तो पार पडत असतो. म्हणून त्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी जे काही भाविकातील भक्त असतील, ज्यांना त्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी सोबत येताना ताम्हण आणि निरंजन घेऊन यायचंय. बाकीचे सगळं वाती, लागणारं तेल हे सर्व त्या ठिकाणी पुरवलं जाईल. फक्त आपण ते घेऊन यायचंय. कारण की ते घेऊन आला तर ते व्यवस्थितपणाने तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. आपण मेणबत्त्या देतो, पण मेणबत्त्या दिल्या तरी ते व्यवस्थितपणाने त्या ठिकाणी पूजा आपल्याला करता येत नाही. म्हणून आपण ताम्हण आणि निरंजन असावं, त्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितपणाने त्याचा आनंद घेता येतो. म्हणून ताम्हण आणि निरंजन घेऊन यायचंय आणि त्या आनंदाचा आनंद आपल्याला साजरा करायचा. दुसऱ्या दिवशी येतोय तो 3/12/2025 वार आहे बुधवार. या दिवशी आपण दत्त जन्माचा सोहळा आपण साजरा करत असतो. आपण गाणगापूरच्या पद्धतीने प्रमाणे चतुर्दशीला आपण दत्त जन्म सोहळा करत असतो. दत्त जन्म झाल्यानंतर आपण उत्सव करत असतो दत्त जयंतीचा. म्हणून दत्त जन्म आपण आदल्या दिवशी करतो आणि दुसऱ्या दिवशी सोहळा करतो. म्हणून या सोहळ्याचा आपण कार्यक्रम करणार आहोत. त्यासाठी आपण सकाळी 9:30 वाजता आपण आरती करणार. आरतीनंतर
विविध भागातून येणाऱ्या दिंडी आहे त्यांचं आपण स्वागत मंडपामध्ये करणार. म्हणून 12च्या नंतर हे दिंडी यायला सुरुवात होईल आणि दिंडी आल्यानंतर आपण सर्व मंडपामध्ये बसवलं जाईल. त्यांचा योग्य पद्धतीने मान सन्मान केला जाईल, कारण की एवढ्या लांबून चालत आलेले असतात. म्हणून योग्य पद्धतीने अण्णांच्या वतीने दत्त महाराजांच्या वतीने त्यांचा योग्य पद्धतीने सन्मान करून आपण त्यांचं पूजन करून आपण त्यांना आतमध्ये घेतलं जाईल आणि प्रदक्षिणेने त्यांना मंदिरामध्ये त्यांची वारी पूर्ण होईल. असं 2 ते 4 या काळामध्ये त्यांचा कार्यक्रम होईल आणि 4:30 वाजता आपण मंदिरामध्ये ज्या औदुंबराखाली ज्या पादुका आहेत त्या दत्तगुरूंच्या पादुका आहेत त्यावर आपण अभिषेक करत असतो. म्हणून 4:30 ते 5 5:30 वाजेपर्यंत अभिषेकाचा कार्यक्रम होईल. अभिषेक झाल्यानंतर 5:30च्या पुढे आपण भजनाला सुरुवात करणार आहोत. भजनाच्या माध्यमातून सर्व एकत्रित बसून आपण जन्माचा आनंद घेणार आहोत. म्हणून 5:30च्या पुढे आपल्याला भजनाचा कार्यक्रम सुरू होईल, व्याख्यानाचा कार्यक्रम होईल. व्याख्यान झाल्यानंतर आपण 7:03 आपण बरोबर दत्त महाराजांचा जन्म साजरा करणार आहोत. जन्म साजरा केल्यानंतर आपण नाव ठेवणे, पाळणा, सुंटवडा वाटणे या अनेक प्रकारचा आपण कार्यक्रम करणार आहोत. त्यानंतर आरती होईल. आरतीनंतर सर्वांना महाप्रसाद झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भारुडाचा कार्यक्रम होईल. रात्रभर आपण तो जागर करत असतो, याचं सर्वांनी नोंद घ्यायची. येणेप्रमाणे हा सर्व कार्यक्रम दत्त जन्म सोहळ्याचा कार्यक्रम होईल आणि दत्त जयंतीचा सोहळ्याचा कार्यक्रम आपण 4/12/2025 वार आहे गुरुवार. गुरुवारच्या दिवशी आपले दत्त जयंती येत असते. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जो कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती अशी आहे की सकाळी 4 वाजता आपण अभिषेक करणार आहोत, रुद्राभिषेक करणार आहोत. म्हणून सकाळी 4 वाजता दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर या ठिकाणी आपण रुद्राभिषेकाचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 6:30 वाजता हवनाचा कार्यक्रम होईल. हवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 8:30 वाजता आपली आरती होईल. आरती झाल्यानंतर आपल्याला ग्राम प्रदक्षिणेसाठी निघायचं. म्हणून आपल्याला पालखीसह हत्ती, घोडे, ढोल, लेझिम, पताका या सर्व बाजूने आपल्याला सुसज्जपणाने आपल्याला ग्राम प्रदक्षिणेसाठी निघायचे. म्हणून आपल्याला 9 वाजता ग्राम प्रदक्षिणेसाठी निघायचे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि ग्राम प्रदक्षिणेसाठी 9 वाजता मंदिरात निघून आपण 10 वाजता चंद्रभागा कुंडावर पोहोचणार आहोत. चंद्रभागा कुंडावर पोहोचल्यानंतर आपण त्या ठिकाणी दत्त महाराजांचे जे मुखवटे आहेत, दत्त महाराजांचे जे मुखवटे आणि पादुका त्यांना आपण त्या ठिकाणी अभिषेक करणार आहोत. अभिषेक झाल्यानंतर आपण परत ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून 1:30 वाजता मंदिरात येणार आहोत. येणेप्रमाणे हा मिरवणुकीचा कार्यक्रम होईल. मिरवणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर मार्गदर्शन, सर्वांना आशीर्वाद आणि 2 वाजता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांना सामुदायिक दर्शन, महाप्रसाद आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. येणेप्रमाणे हा दत्त जयंतीचा सोहळा साजरा होईल. नंतर येणाऱ्या सर्व खेळगाड्यांचं योग्य पद्धतीने त्यांना सन्मान करून त्यांच्या सगळ्या गोष्टी, खेळाचं कौशल्य पाहून त्यांना सुद्धा योग्य ते बक्षीस त्यावेळी दिलं जाईल. दुपारची आरती झाल्यानंतर तो कार्यक्रम होईल. नंतर संध्याकाळी 8 वाजता आरती होईल. नंतर पालखी सोहळ्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल आणि बरोबर 10:30 वाजता आपली शेवटची शेज आरती होईल. येणेप्रमाणे हा दत्त जयंतीचा सोहळा आनंदाचा आनंद आपल्याला सर्वांना मिळून पार पाडायचा आहे. काय करायचंय? सर्वांना मिळून आपल्याला पार पाडायचंय. कारण की आनंदाचा आनंद हा परमानंद आहे, म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत. आणि दत्त महाराजांचा आपण त्या दिवशी आपण जन्म साजरा करणार आहोत. म्हणून आपण सर्वजण तो नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्हायचं. आपण तर यायचंय, पण नवीन सध्या भाविकांना आपण नारायणपूरला घेऊन यायचं की त्या माध्यमातून त्यांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल. म्हणून या सगळ्या पै पाहुण्यांना आपण या आनंदासाठी, उपभोगण्यासाठी आपण घरचे आहोत. आपण सर्व यात्रेकरू आपण घरचे आहोत. आपण एका कुटुंबातले आहोत. अण्णा आपले कुटुंब प्रमुख आहेत, दत्त महाराज आपले कुटुंब प्रमुख आहेत. आपण सर्व एकत्रित येऊन हा आनंदाचा सोहळा साजरा करायचा. येणाऱ्या सर्वांना त्याचा आनंद देण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. आपल्याला योग्य पद्धतीने सगळी सेवा करायची. सेवेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. गर्दी असते, इकडं तिकडं होणार, मग ते आपण समजून घेऊन साजरं करायचे. की आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकामध्ये दत्त महाराज आहेत,
पण प्रत्येकामध्ये दत्त महाराज आहेत हे सुद्धा समजून घेण्यासाठी आपल्याला ते ज्ञानाची गरज आहे. जरी एखाद्याने धक्काबुक्की केली तरी आपण समजून शांत चित्ताने घ्यावं. एकमेकाला न रागवता आपण समजून घ्यायचंय आणि 3 दिवसाचा कार्यक्रम आपल्याला मनापासून आनंदाचा आनंद तयार करायचा आहे. आणि आनंदाचा आनंद तयार झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येणार आहेत. आणि म्हणून आपल्याला 3 दिवसा सोहळा मनापासून साजरा करायचा आहे. काय माधवगिरी तुम्ही मागता का? सर्व मागतो. होय, तुम्ही मागता का? मागतो. पाटील म्हणल्यावर कसं काय मागणार तुम्ही? पाटलांनी चिठ्ठी दिली माधवगिरीचं सांगा म्हणतायत. सर्वांनी मागायला सांग. तर भाग महत्वाचा असा आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे कोण आहेत? तिन्ही तिन्ही तालाची ताळाची करते. करते. हे कोण आहेत? कोण आहेत? तिन्ही तालाची करते. 3 तालाचे करते आहेत. ते प्रत्यक्ष मालक आहेत, या सृष्टीचे मालक आहेत. कोण आहे? या सृष्टीचे मालक आहेत. पण ते सुद्धा रोज 5 घरी भिक्षा मागून मग भोजन ग्रहण करतात. कोण? मालक आहेत, विश्वासे चालक आहेत, मालक आहेत. ते सुद्धा माधुगिरी मागून अन्न घेत असतात. मग आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? आपण पण मालकच आहे. आपण मालक नाही का? आपण पण मालक आहोत. म्हणून आपल्याला सुद्धा लाजाची कारण नाही. म्हणून आपण वर्षातून एकदा, अण्णा नेहमी सांगायचे, वर्षातून तुम्ही एकदा 5 घरं माधुगिरी मागायची आणि ती माधुगिरी आपण नारायणपूरला आणून जमा करायची. त्याचं कारण काय? तर हा आनंदाचा आनंद मोठा, आणि त्या आनंदाचा आनंद जर आपण उपभोगतोय, परंतु आपण तो भोगतोयच, परंतु परमेश्वर सुद्धा त्या आनंदाचे वाट पाहत असतो. स्वर्गातील सर्व देव त्या आनंदाचा सोहळा उपभोगण्यासाठी त्या ठिकाणी सर्वजण आतुर झालेले असतात. म्हणून या कोरान्नाच्या माध्यमातून त्यावेळेस आपण अन्नदान करत असतो. येणाऱ्या सर्व भाविकांना माधुगिरीच्या माध्यमातून तो प्रसाद तयार होत असतो. आणि तो प्रसाद म्हणजे अमृताचा कुंभ असतो. आणि त्या अमृताचा कुंभ आपण सर्वांनी प्राशन केलं पाहिजे. त्याचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे. एक घास होईना आपण त्या दिवशी आपण घेतला पाहिजे. कारण की तो अमृताचा कुंभ असतो. कारण की सर्व जणांनी मिळून मितूपणाची बोळवण करून ती मधुगिरी मागितलेली असते. कारण की मितूपणा हा आपल्यामध्ये असतो आणि त्याची बोळवण करायची म्हणून आपण 5 घरं भिक्षा मागायची असते. आपण सांगितल्याप्रमाणे दत्त महाराज 3 तालाचे करते आहेत. ते सुद्धा मितूपणाची बोळवण करून त्या ठिकाणी मधुगिरी मागतात. मग आपल्याला लाजाची कारण नाही. म्हणून आपण वर्षातून एकदा ती मधुगिरी मागायची आणि आपल्या जवळचं साहित्य, धान्य असेल, काय असेल ते आपण नारायणपूरला आणून जमा करायचं. त्या माध्यमातून आपण ती मधुगिरी आणि तो प्रसाद तयार करत असतो. म्हणून याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि त्याप्रमाणे या आनंदाचा सोहळा उपभोगण्यासाठी आपण सर्वजण ताई लोक येत असतात. आमचे सगळे बंधू येत असतात. ते बंधू येत असताना आपण आपल्या बापाच्या घरी जात असताना कशा पद्धतीने आलं पाहिजे हे सुद्धा अण्णा आपल्याला सांगायचे. की आपण आपल्या बापाच्या घरी जातोय, मग बापाला दाखवण्यासाठी आपण पूर्ण दागदागिने घालून नारायणपूरला यायचं. आपल्याकडे जेवढे असतील कपाटामध्ये ठेवलेले ते सगळे घालून आपण यात्रेसाठी यायचं. आनंदाचा आनंद करायचा आणि रडत परत घरी जायचं. रडत जायचं घरी. नारायणपूरला गेलो, माझं सगळं चोरीला गेलं. मग बापाने सांगितलंय का तुला घालू नये म्हणून? म्हणून त्या परमेश्वराचं म्हणणं आहे की आपल्याला हा जो अमूल्य देह दिलेला आहे, त्या देहाला तुम्ही नारायणपूरला घेऊन या. डाग लागलेल्या दागिन्यांना न घालून येता अमूल्य देहाला या परमेश्वराचे समर्पण करा. म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आपलं लक्ष हे परमेश्वराच्या भक्तीमध्येच असावं. इतर आपल्या दागिन्यांच्यावर, वस्तूंच्यावर नसावं. म्हणून आपण मोकळ्या हाताने यायचं आणि आनंद भरून घरून घेऊन जायचं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि येण्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात.
दागदागिने घालून येऊ नका. जो तुमचा अलंकार आहे तो महत्वाचा अलंकार फक्त ठेवा, बाकीचा अलंकार तुम्ही घालून येऊ नका. आणि त्या पद्धतीने आमच्या बांधवांना सांगायचे आपल्याला लागतील तेवढेच पैसे आणावे, प्रमाणापेक्षा जास्त पैसे आणू नये, जेणेकरून चोरी होऊ नये, चोरीच्या माध्यमातून आपल्याला दुःख होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि येणेप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी समजून आपल्याला दत्त जयंतीचा आनंदाचा आनंद तयार करायचा. म्हणून सर्वांनी मिळून एकत्रितपणाने आपल्याला दत्त जयंती सोहळ्याची तयारी करायची आणि दत्त जयंतीचा आनंदाचा आनंद आपल्याला या 3 दिवसामध्ये पार पाडायचा आहे. म्हणजे आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि अण्णा महाराज आहेत. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, 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 आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. अण्णांचं भजन करू मग आरती करू. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 नारायण
नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण सर्वांनी हात वर करायचे. दत्त महाराजांना आपण हाक मारायची. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव